आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार. थँक्यू थँक्यू. आपकी अदालतमध्ये आजचा आपला खटला खूप विशेष आहे. आपले पाहुणे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पहलगामच्या दुःखद हल्ल्यानंतर संपूर्ण जगामध्ये पाकिस्तानला एक्सपोज केलं, ज्यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा संपूर्ण जगाला सांगितली. प्लीज वेलकम लीडर बॅरिस्टर जनाब असदुद्दीन ओवैसी. आणि आपकी अदालतमध्ये आपले आजचे जज सुद्धा खूप विशेष आहेत. आपल्या सैन्याचं साहस, आपल्या सैन्याचं शौर्याचं प्रतीक आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यामध्ये लावलंय. प्लीज वेलकम रिटायर्ड लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. चला तर मग सुरू करूयात आपकी अदालतमध्ये आजचा खटला. पहिला आरोप जनाब असदुद्दीन ओवैसींवर. आपकी अदालतमध्ये AIMIM चे चीफ असदुद्दीन ओवैसींवर आरोप आहे की हे आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यात गुंतले आहे. ओवैसी साहेब, हा माझा आरोप नाहीये, हा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तानच्या मीडियामध्ये पाकिस्तानचे शासक असं म्हणतायत की ओवैसी साहेबांना हिंदुस्थानच्या प्रती, भारताच्या प्रती आपली देशभक्ती सिद्ध करायची आहे, आपली लॉयल्टी प्रूव्ह करायची आहे. त्यामुळे हे इतकं वाढवून चाढवून पाकिस्तानच्या विरुद्ध बोलतात. कुठल्या तरी शायरने छान म्हटलं आहे, दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खुशबू वफा आएगी. आपल्या ज्येष्ठांनी स्वातंत्र्यानंतर हा निर्णय घेतला की आम्ही 2 नेशन थिअरी मानत नाही, आणि त्यानंतर आपला संबंधच नाही राहिला पाकिस्तानशी. आपला शेजारी देश तो नक्की आहे, आणि मी असं मानतो की पाकिस्तान एक फेल्ड स्टेट आहे आणि कायमच राहील. भारताला कायमच धोका पाकिस्तानच्या डीप स्टेट मिलिटरी आणि टेररिस्ट ग्रुपकडनं राहील, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींना कव्हर अप करण्यासाठी पाकिस्तान अनावश्यक पद्धतीने इस्लामची मदत घेतो, जे अत्यंत चुकीचं आहे. ओवैसी साहेब ते कोट करतात कायदे आजम जिन्नाला, जे मुसलमान हिंदुस्थानमध्ये राहतील त्यांना त्यांचा प्रामाणिकपणा पूर्ण आयुष्य प्रूव्ह करावी लागेल. त्यांना कायम पाकिस्तानची शत्रुत्वाची भावना पसरवत राहावी लागेल. मिस्टर जिन्ना यांचं असं कुठलं स्टेटमेंट नाहीये. तर यांनी हे इन्व्हेंट केलंय की ही वेगळी गोष्ट आहे. पाकिस्तानचे स्वतः एक खूप मोठे शायर होते, हबीब जालिब. ते पाकिस्तान बद्दल म्हणाले आहेत की मोहब्बत गोलियों से बो रहे हैं, मोहब्बत गोलियों से बो रहे हैं, वतन का चेहरा खून से धो रहे हैं, गुमान तुमको के रास्ता कट रहा है, यकीन मुझको के मंजिल खो रहे हैं. तर हे हबीब जालिबने पाकिस्तान बद्दल म्हटलं होतं, जे आज सुद्धा खरं आहे. प्रॉब्लेम हा आहे माझ्याशी. पाकिस्तानकडून असं म्हटलं जातं की मी मुसलमान नाहीये, आणि इथे आपल्या देशामध्ये जे संघ परिवारचे टीका करतात की हे योग्य इंडियन नाहीयेत. तर मी कुठे कुठे जाऊन सर्टिफिकेट घेऊ? तर त्यामुळे मला याची काळजी नाहीये. आम्ही नाही, ते म्हणतात की तुम्ही मुसलमान आहात, इस्लामला मानणारे आहात, परंतु तुम्ही इस्लामी देशाच्या विरुद्ध आवाज उठवला. इस्लामिक देश नाहीच आहे तो. तुम्ही 75,000 बंगालींना मारलं. 75,000 पाकिस्तानमध्ये ते सगळे मुसलमान होते. आज सुद्धा तुम्ही मारत आहात. तुम्ही शियांना मारत आहात तिथे. तर आणि कसं तुम्ही म्हणता की इस्लाम भारतामध्ये 240 मिलियन मुसलमान राहतात, पाकिस्तानपेक्षा जास्त राहतात. तर हे कंपॅरिझन करणं, आमच्याकडे मुसलमान आहेत तर मग इंडोनेशियामध्ये काय आहे? इंडोनेशियामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. तर पाकिस्तान आपल्या अपयशाला लपवण्यासाठी
आणि रजतजी, पाकिस्तानची जी मिलिटरी आहे ना, जगामध्ये अशी कुठलीच मिलिटरी नाहीये जी रिअल इस्टेटचं काम धंदासुद्धा करतात, हॉटेलचा धंदाही करतात. बिझनेस करत असतील ते लोक. तर त्या सगळ्या गोष्टींना कव्हर करण्यासाठी इस्लामचा एक पण हे बघा, गोंधळ घालतात ते मिलिटरीचे लोक. चीफ असीम मुनीर साहेब तर हे म्हणाले की 2च राज्य व्यवस्था कलमाच्या आधारावर बनल्या आहेत. एक मदिना आणि 1300 वर्षांनंतर पाकिस्तान. तर हे सगळं जर तुम्ही कुठल्याही मुसलमानाला विचाराल, की त्यावेळच्या मदिनेला जेव्हा रसूल इसल्लम होते, त्यांना यांच्याशी कंपेअर करणे म्हणतील वेडे झालेत का? हा तर अपमान आहे. असीम मुनीरच्या बद्दल एक शायरने चांगलं म्हटलं होतं, कि मासूमों की गर्दन पे खंजर रख कर कातिल अब खुद को मुजाहिद कहता है. तर हे हे असीम मुनीर आहे. ज्याने त्यांचं स्पीच जे 15 एप्रिलला झालंय, त्याच्यानंतर तर 22 तारखेपर्यंत पहलगामची ती दुःखद त्याच्याच घटना. नंतर कलमा वाचायला सांगितलं, त्याच्याच नंतर धर्म विचारून गोळी हे मारली. तर अतिशय ही इस्लामची शिकवण कुठे आहे, की तुम्ही कुणी धर्म नाव विचारून तुम्ही लोकांना गोळी मारत आहात, फॅमिलीजना वेगळं करत आहात आणि डोक्यात गोळी मारत आहात, त्याचे रेकॉर्डिंग करत आहात. तर हे हे तर आपल्या सगळ्या अपयशांना आणि आपल्या सुप्रीमसीला कायम ठेवण्यासाठी आणि या लोकांचं एकच ध्येय आहे. मी आज सुद्धा म्हणत आहे, हे भारताला शांत राहू देणार नाही. हे त्यांचं ध्येय डिस्टॅबिलाइज करणं आहे. इथे आणखी डिफरन्सेस निर्माण करणं आहे सोसायटीमध्ये. म्हणूनच त्यांचा तोच खरा अजेंडा तोच आहे. बघा, त्यांचे जे DG RSP आहेत ते म्हणतात की आमचे जे आर्मी चीफ आहेत ते आम्हाला सांगतात आमच्या सैन्याचा मोटो आहे जिहाद. हम अमन चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ. गर जंग लाजमी है तो फिर जंग सही. की तुम्ही जर हे अशा प्रकारे निरर्थक बोलत राहाल, तर मग याचं उत्तर तर मग योग्य प्रकारे द्यावंच लागेल. तर ते यांचं बोलणं काही खरं बोलूच शकत नाहीत हे लोक. प्रत्येक जागी जातात. आत्ताच यांना सौदी अरेबियाकडून $2 मिलियन लोन सँक्शन झालं. 2024 मध्ये 14 मिलियनची त्यांनी मागणी केली. कदाचित ती सुद्धा पूर्ण होईल. IMF कडून लोन, वर्ल्ड बँककडून लोन, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून लोन. जर तुम्ही खरंच इस्लामबद्दल बोलत आहात, तर तुमची इकॉनॉमिक इतकी ढासळलेली का आहे? संपूर्ण जगामध्ये 2 देशांमध्ये एका प्रकारचा पोलिओ होतो, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये. तुम्ही त्याला पोलिओ संपवत नाही आहात, परंतु तुमच्या मिलिटरीचा एक्सपेंडिचर GDPचा 2.92 आहे, भारताचा 1.72 आहे. तर यावर यांचं लक्ष नाहीये. यांचं पाकिस्तानच्या गरीब जनतेची गरिबी संपवणं, तिथे फायदा करून देणं नाही. त्यांचं केवळ एकच ध्येय आहे, की आपल्या सुप्रीमसीला, वेस्टर्न इंटरेस्टला कायम ठेवण्यासाठी भारताला कायम टार्गेट करत राहावं. त्यांचा दावा आहे की त्यांचा फोकस इस्लामवर आहे, त्यांचा फोकस मुसलमानांवर आहे. म्हणूनच त्यांनी जे ऑपरेशन केलं हिंदुस्थानच्या विरोधात, त्यांचं नाव सुद्धा त्यांनी कुराणच्या आयतच्या नावावर ठेवलं. बुनियान अल मरसूस त्यांनी नाव ठेवलं. कुराणची एक आयत आहे, की एका मजबूत अशा भिंतीसारखे बना. परंतु इतके खोटारडे आहेत, की त्याच्या आधी कुराणमध्ये अल्लाह असं म्हणत आहे, की तुम्ही खरी गोष्ट का सांगत नाही? खरी गोष्ट सांगा. खरी गोष्ट तर सांगितलीच नाही. ज्या कुराणच्या आयतचा सुराचा उल्लेख करत आहेत, ते तर त्याच्या आधीच विसरले त्या गोष्टीला. तर जे मूळ उद्दिष्ट आहे, संदेश आहे इस्लामचा सत्याचा, तुम्ही ते न सांगता बनियान अल मुर्सिसचं तुम्ही नाव घेता. याचं आणि कसं नाव घेत आहात तुम्ही? तुम्ही कुठल्यातरी पहलगाममध्ये या प्रकारची गोष्ट करून इस्लामला टेररिझम बरोबर कसं जोडत आहात तुम्ही? जोडूच नाही शकत. आणि तुम्ही ते करत आहात. तुमच्या सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त टेरर ग्रुप्स आहेत, सँक्शन्ड ग्रुप्स आहेत. ओसामा बिन लादेन तिथे सापडला होता. जितके युनायटेड नेशन्सचे प्रोस्क्राईब टेररिस्ट तिथे आहेत. उलट असीम मुनीरला जी त्यांची मेजवानी झाली होती, त्यांना मोठी पोस्ट मिळाल्यानंतर एक बाजूला फोटो आहे. युनायटेड नेशनचा एक प्रोस्क्राईब टेररिस्ट आहे. आपण 9 जागी मारतो सैन्याच्या हेडक्वार्टर्सवर. तिथे जो नवाजे जनाजा वाचतो तो टेररिस्ट आहे युनायटेड अमेरिकेच्या लिस्टमध्ये. तर कसल्या तुम्ही इस्लामच्या गोष्टी पण ते तर करता? म्हणतायत की तुम्ही टेररिस्टच्या अड्ड्यांवर नाही मारलं, मदरसे आणि मशिदींना उद्ध्वस्त केलं.
नाही, जे 9 जागा होत्या, युनायटेड नेशन्सच्या प्रिस्क्राईब लिस्ट ऑर्गनायझेशनचे जे हेड ऑफिस होते त्यावर हल्ला झाला. ना मिलिटरीला मारलं पाकिस्तानच्या, ना सिव्हिलियन च्या जागांवरती कॅज्युअलिटी झाली. तर ज्या जागेवरून आपल्याला धोका होत आहे, जिथून हल्ले होत आहेत, तर ते तर आवश्यक आहे. त्यांचा दावा हा आहे की आम्ही तर इस्लामला डिफेंड करण्यासाठी लढत आहोत. आणि आता तर त्यांचे प्राईम मिनिस्टर म्हणत होते की खरं तर त्यांचे 10 प्लेन मारू शकलो असतो, हिंदुस्थानचे आम्ही 5च मारलेत. बघा, आणखीन एक स्टेटमेंट आहे त्यांच्या प्राईम मिनिस्टरचं, की मी स्विमिंग करत होतो, मी स्विमिंग ट्रंकमध्ये होतो आणि आम्ही लोक मला माझा फोन वाजला. माहिती झालं की भारताने आधीच अटॅक केला आमच्यावर. तर मला एका इंटरनॅशनल जर्नलिस्टने विचारलं, हे कसं झालं? म्हटलं, आमच्याकडे नमाजे अर्धा तास आधी होतं, आधीच आम्ही अल्लाहू अकबर म्हणून करून टाकलं. तर यांचं हे सगळं ज्या 9 एअर बेसेसवर हल्ले आपण अटॅक केला, जर आपण ठरवलं असतं तर मला विश्वास आहे की जज साहेब तुम्ही सहमत असाल की आपण त्या सगळ्या एअर बेसेसना उद्ध्वस्त केलं असतं. फक्त आपण रनवेलाच निशाणा बनवला आणि निशाणा बनवून आपण म्हणालो की बाबांनो, हा ट्रेलर आहे, सांभाळून राहा. तर ते केलं. मी असं समजतो की आपण खूप चांगल्या योग्य प्रकारे त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना एक संदेश मिळाला आणि त्याच नंतर याचमुळे त्यांच्या DGMOला आपल्या DGMOशी बोलावं लागलं. पब्लिकमधून आपण प्रश्न घेऊ शकतो 1-2. माझा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की पाकिस्तान असं दाखवतंय की त्यांनी युद्ध जिंकलंय, टँकवर चढून घोषणा देत आहेत. अशा लोकांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे जगातील सगळ्यात मोठे खोटारडे आहेत. खोट्या गोष्टी करण्याची यांची सवय आहे आणि करत राहतील. तर आसिम मुनीरनी आपल्याच देशाच्या प्राईम मिनिस्टरना एक छायाचित्र बनवून दिलं आणि त्या छायाचित्रामध्ये असं होतं की आपण जिंकलो. ते छायाचित्र सुद्धा खोटं होतं. ते चायनामधील कुठल्या तरी आर्मीच्या एक्सरसाइजची मीटिंग होती. तर जे आपल्या पेंटिंगला देखील सत्य नाही दाखवू शकत, स्वतः त्यांचा प्राईम मिनिस्टर सांगतो, मी स्विमिंग करत होतो आणि मला समजलं. 9 एअरबेसवर इंडियाने आपल्या ब्रह्मोस मिसाईलने त्यांना एक सडेतोड उत्तर दिलं. तर पाकिस्तान सुरुवातीपासूनच हेच म्हणत आहे. तर उर्दूमध्ये एक म्हण आहे, गिरे तो गिरे टांग मेरे ऊपर. हे तसंच आहे. तिथं पाहिलं मी, जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ते एका टँकवर चढून बोलत होते. त्या टँकला त्यांनी गवताने वगैरे झाकलं होतं दाखवण्यासाठी, जसं काही कॉम्बॅट बॅटल आहे. तिथे टँक चाललाच नाही ना. टँक चाललाच नाही. तुम्ही केवळ शेपटीवर हल्ला केला. शेपटीमध्ये सिव्हिलियन मारले गेले आणि शेपटीमध्ये एक मस्जिदचे इमाम मारले गेले. तेव्हा इस्लाम कुठे गेला होता? ते ट्विन लहान मुलं मारली गेली. ते मुसलमान होते, अनेक मुसलमान होते. तेव्हा इस्लाम कुठे गेला तुमचा? तर ही तर केवळ ड्रामेबाजी आहे आणि आपल्या जनतेला दाखवण्यासाठी. हे कधीच कुठलंच युद्ध जिंकले नाहीयेत हे लोक, ना कधी भविष्यात जिंकतील इन्शाअल्लाह ताला. जर पुन्हा हिंमत करतील तर मला वाटतं की मग तो खूप खूप महाग पडेल त्यांच्यासाठी. आणि मला तर असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर त्यावेळेपर्यंत संपलं नाही पाहिजे जोपर्यंत ते 4 आतंकवादी आपल्याला सापडणार नाहीत ज्यांनी 26 लोकांना मारलं. सर, पाकिस्तानमध्ये आज देखील मीडिया आणि मदरस्यांचा सहारा घेऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. तुम्हाला असं नाही वाटत का धोका अजून टळला नाहीये? नक्कीच, मी ॲग्री करतो तुमच्याशी. धोका अजून टळणार नाहीये. हो, कायमच राहील तो, जोपर्यंत पाकिस्तानची आर्मी त्या देशाला कंट्रोल करत राहील. जेव्हा ते कंट्रोल करतील तेव्हा भारताच्या विरुद्ध टेररिस्ट ग्रुप्सना सपोर्ट करत आले आहेत. तो धोका राहीलच. आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे आणि नेहमी त्यांचे जे वाईट प्लॅनिंग आहेत किंवा त्यांची जी नियत आहे त्यांना आपण सफल होऊ देता कामा नये. एक प्रश्न असा आहे की तुम्ही भारत माता की जय म्हणायला तुम्हाला त्रास का होतो? हे बघा, याला जर निष्ठेशी जोडण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत आहात तर ही खूप मोठी चूक करत आहात. मी जय हिंद बोलत आहे, यामध्ये त्रास का व्हायला हवा कोणाला? मी हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो, भारत जिंदाबादच्या घोषणा देतो. तर यामध्ये हा माझा राईट आहे. माझं म्हणणं आहे की भारतामध्ये डेमोक्रेसी आहे आणि फ्रीडम ऑफ स्पीच आपला फंडामेंटल राईट आहे. तुम्ही तुमच्या घोषणा तुम्ही द्या, आम्ही आमच्या घोषणा देऊ. तर हेच तर भारताचं सौंदर्य आहे. इथे एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये असदुद्दीन ओवैसींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग.
जर तुम्ही करवत आहात तर आम्ही ट्रम्पना सांगू की मग फलस्तीनवर इस्रायल करत आहे ते थांबवा, मग त्यांना दम असेल तर. जर जर तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे तर इस्रायल इराणचे संपवून टाका, रशिया युक्रेन संपवून टाका. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत AIMIM चे चीफ असदुद्दीन ओवेसी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये AIMIM चे चीफ असदुद्दीन ओवेसींवर आरोप आहे की हे झुकणाऱ्या सरकारच्या सोबत उभे आहेत. आता बघा, मीडियामध्ये खूप बोललं जात आहे की डोनाल्ड ट्रम्पने 16 वेळा सांगितलं की मी हिंदुस्थानला घाबरवलं, झुकवलं, मी ट्रेड डीलची धमकी दिली, त्यामुळे हिंदुस्थानने वॉर थांबवलं. नाही, एकतर डोनाल्ड ट्रम्पला नॉलेज बरोबर नाहीये. तर मी इतक्या आठवड्यांपासून खूप सावधानतेने बोलत होतो की USA बरोबर आपलं स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप आहे. परंतु जर ते बडबडत चालले आहेत, बडबड करतायत, तर प्राईम मिनिस्टरने त्यांच्याशी अर्धा तास फोनवर चर्चा केली. फॉरेन सेक्रेटरीचा व्हिडिओ आला. असे असून सुद्धा परत ते म्हणतात की मी थांबवलं, नुसतं बोलत चालले आहेत. मी एका श्वासामध्ये मीच थांबवलं. अरे काय आहे या 135 करोडोंचा देश आहे. इथे येऊन कुणी आम्हाला म्हणेल की आम्ही थांबवलं. कुठे थांबवलं तुम्ही? ट्रेड डीलच्या नावावरती घाबरून नाही, सोडलं. ट्रेड काय ट्रेड डीलने तुमचा फायदा होईल, सगळ्यांचा फायदा होईल. तुम्ही ट्रेड डील भारताशी जो तुमचा ट्रेड आहे पाकिस्तानशी खूप जास्त आहे. तर ट्रेड डीलच्या नावावरती कुठलीच गव्हर्नमेंट हे अशा प्रकारे सौदा नाही करू शकत, ना होईल. आपल्या देशाला स्वातंत्र्य का मिळाले इंग्रजांपासून? की आपण स्वतः अधिकार प्राप्त होऊ, आपण निर्णय घेऊ आपल्या नशिबाचं. तर हे तर कोणीच जर ट्रम्प असं समजत आहेत की मी कंट्रोल केलंय, तर हे गैरसमजुतीचे शिकार आहेत. पाकिस्तानचा USAशी ट्रेड $4 बिलियन आहे. भारताशी अमेरिकेचा ट्रेड $180 बिलियन आहे. आता जर बायलॅटरल झाली किंवा बायलॅटरल ट्रीटी झाली तर $500 बिलियन टार्गेट आहे. ते त्यांना $5 बिलियन पाहिजे की त्यांना $500 बिलियन पाहिजे? ही गोष्ट नक्कीच आहे की असं वाटतं की काहीतरी क्रिप्टो कनेक्शन आहे पाकिस्तानचं त्यांच्याबरोबर, त्यामुळेच ते बडबडत आहेत. की परंतु मला असं वाटतं की जेव्हा सजेशन झालं, आपली जी फायरिंग थांबली किंवा जे काही थांबलं, तेव्हा माझी तक्रार आहे की आपल्या देशाच्या पंतप्रधानांना किंवा देशाच्या सरकारने ती अनाउन्समेंट करायची होती, ना की सगळ्या जगाला माहीत झालं ट्रम्पकडून. तर सरकार आपलं आहे, देश आपला आहे, आपल्याला हे सगळं कळतंय अमेरिकेकडून की मी हे सगळं केलं. तुम्ही काय केलं? जर तुम्ही करवत आहात तर आम्ही ट्रम्पना सांगू की मग फलस्तीनींवर जो हल्ला इस्रायल करत आहे थांबवा ना, दम असेल तर. जर तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे तर इस्रायल इराणचं संपवून टाका, युक्रेन रशियाचं संपवून टाका. हे वारंवार बोलत चालले आहेत, म्हणजे विचित्र हे पद्धतीने. बघा, आमच्या इथे सुद्धा लोक आहेत जे म्हणतायत की नरेंदर सरेंडर. नाही, आता ते पार्टीचे नेता मोठे आहेत, त्यांच्या पार्टीमध्ये सक्षम लोक आहेत. मी इतका सक्षम नाहीये की त्यावर काही बोलू शकेल. परंतु तो त्यांचा राईट आहे आणि माझी तक्रार केवळ एकच आहे की देशाच्या पंतप्रधानांनी ती अनाउन्समेंट करायला हवी होती. परंतु मी हे परत एकदा बोलत आहे ही गोष्ट की आपल्याला सगळ्यांना खूप गर्व आहे, अभिमान आहे आपल्या देशाच्या फोर्सेसवर, आणि ज्यांनी अत्यंत धाडसाने विशेष करून 9 की 10च्या रात्री गुजरातची जी पाकिस्तानची बॉर्डर आहे, राजस्थानची जी पाकिस्तानची बॉर्डर आहे, जम्मू, पंजाब, काश्मीर, पाकिस्तानने आपली संपूर्ण शक्ती लावली तिथे आणि आपल्या सैन्याने, आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांना थांबवलं. तर मला खूप अभिमान आहे आणि कायमच असेल. आता हे पॉलिटिकल स्टेटमेंट जे दिले जात आहे ते आता गव्हर्नमेंट आणि ते दुसरे लोक बघून घेतील, आणि जोवर माझं मत आहे, जर पाकिस्तानने पुन्हा हिंमत केली तर मला वाटतं की खूपच भयानक उत्तर मिळेल त्यांना. पण ट्रम्प साहेब केवळ बोलत नाहीयेत, त्यांनी जनरल आसिम मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं, लंच खाऊ घातलं,
कुरवाळलं, समजावलं. बघा, आसिम मुनीर जर गेले आहेत तिथे, तर त्यांना समजलं पाहिजे की अमेरिका फ्री लंच नाही देत कुणाला. तर त्यांच्याकडून बरोबर ते आसिम मुनीरकडून जिझिया वसूल करेल आणि जिझिया असा असेल की जी इराणची जी बॉर्डर आहे, तिथे ते काही ना काही करणार आहेत आणि ते दिसून येईल समोर. आणि ट्रम्पला उलट US ॲडमिनिस्ट्रेशनला समजलं पाहिजे की असीम मुनीरच्या त्या फंक्शनमध्ये एका टेररिस्ट जो वॉन्टेड आहे USमध्ये, तो बाजूला बसून फोटो घेत आहे. तुम्ही त्याला भेटत आहात. जे टेररिस्ट मारले गेले होते, त्यांची नमाज-ए जनाजा US गव्हर्नमेंटने त्याला टेररिस्ट घोषित केलं. तो नमाज-ए जनाजा वाचत आहे. पाकिस्तानची आर्मी उभी आहे. ट्रम्प त्याला भेटत आहेत. तर हे तर ट्रम्पला समजलं पाहिजे की जर तुम्ही कॉम्प्रोमाइज व्हाल किंवा अशा प्रकारच्या गोष्टींना तुम्ही जिओ पॉलिटिक्सच्या दृष्टीने बघत राहाल, तर मग टेररिझमची लढाई सगळ्या जगाला लढायची आहे आणि विशेष करून आपण एक विक्टिम झालो आहोत, तर मग ही लढाई कमकुवत होऊन जाईल. हे बघा, ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर संपलं, हे सीज फायर झालं, त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी स्पीच दिलं होतं. त्यांनी सगळ्यांचा आभार मानलं. त्यांनी पापा ट्रम्पचे, काका चीनचं, मामा टर्कीचं, सगळ्यांचे खूप खूप आभार मानले. नाही, त्यांना आता पाकिस्तान इतका आयसोलेटेड आहे की निश्चितपणे चीनकडून 80% ते आर्म्स खरेदी करतात आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर त्यांचं जे ग्वादर पोर्ट आहे, ते सगळं चीन एक नवीन ईस्ट इंडिया कंपनी बनली आहे पाकिस्तानसाठी. परंतु चीनमध्ये जो जिनचियांगचा परिसर आहे, जिथे आज देखील मुसलमानांवर जुलूम होत आहे, पाकिस्तानचा कुठलाच प्राईम मिनिस्टर मागील 7-8 वर्षांमध्ये एक शब्द बोलत नाही त्याच्याबद्दल. का नाही बोलत बाबा तुम्ही? जेव्हा तुम्ही इस्लामचं नाव घेता, तेव्हा त्या प्रोव्हिन्समध्ये आपल्या लेह लडाखपासून लागलेला परिसर आहे, तिथे ईस्ट तुर्कस्तान ज्याला म्हणतात, तिथे कोणी बोलतच नाही या गोष्टीबद्दल. यामुळे बोलत नाही कारण यांना एक चायनाकडून CPC जो प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये त्यांना पैसे हवे आहेत. ज्यांना चायनाचे सगळे हत्यार हवे आहेत. चायनाकडून त्यांना सगळे आपले इलेक्ट्रिसिटीचं सामान हवं आहे. तर यामुळे कम्फर्टेबली ते केवळ भारताचा जेव्हा विषय येतो, तेव्हा इस्लामचं नाव घेतात. आणि जिथे चीनचा विषय येईल विसरून जातील. अच्छा, टर्कीची गोष्ट. टर्कीने स्वतः जे कर्डिश टेररिस्ट ग्रुप होते, आता तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, संपवून टाकले आणि ते बॉम्ब टाकायचे. आपल्याच देशात बॉम्ब करत होते त्यांना. आता सांगा, आपल्याच देशामध्ये तुम्ही एअरफोर्सने त्या ग्रुपवरती बॉम्ब टाकायचे, मग तुम्ही सिरियामध्ये त्या ग्रुप्सवरती बॉम्ब टाकले. तर हा एक विचित्र एक कॉलिशन बनला आहे आणि हे लोक हे नाही समजत आहेत की ही गोष्ट ज्या पाकिस्तानला तुम्ही सपोर्ट करायला जात आहात, तो पाकिस्तान टेररिझमला कधीच सोडणार नाही. त्यांचा डीप स्टेट आर्मी कायमच टेररिझमला प्रमोट करत राहील, अमेरिकेला मूर्ख बनवत राहिले. अमेरिकेकडून सगळ्या गोष्टी मिळवल्या आणि कित्येक लोकांना पकडून सुपूर्द सुद्धा केलं, गौंटमवे सुद्धा पाठवलं पैसे घेऊन. परंतु पाकिस्तान या गोष्टी नाही कधीच नाही बघा, बदलणार. पाकिस्तान तर असं म्हणतो की 30 वर्षांपर्यंत आम्ही अमेरिकेच्या सांगण्यावरून आतंकवादचा डर्टी जॉब केला अमेरिकेसाठी. आम्ही तर स्वतः विक्टीम आहोत आतंकवादचे. तर आता जेव्हा तुम्ही स्वतः म्हणत आहात की तुम्ही वापरले गेलात, तर तुम्ही विक्टिम कसे झालात? तुम्ही विक्टिम कुठे आहात? तुम्ही तर त्यांच्या आत्ताच्या डिफेन्स मिनिस्टरचं विधान हे सिद्ध करतात की तुम्ही हायेस्ट बिडरसाठी स्वतःचे इमान विकण्यासाठी तयार होते आणि तुम्ही विकून टाकला. ज्या लोकांना तुम्ही मारलं ते काय मुसलमान नव्हते? ज्या लोकांना तुम्ही परवानगी दिली ड्रोन अटॅक करण्यासाठी, भले कुणीही US प्रेसिडेंट असतील, ते तर तुमचेच ट्रायबल परिसर होते पूर्ण, जिथे मुसलमान राहतात. तर हा पाकिस्तान बघा, या पाकिस्तानमध्ये एक ग्रुप आहे जो केवळ तेच चालवतात, भले कुणीही असेल, आणि त्यामध्ये आर्मीचा खूप मोठा रोल आहे. पब्लिकमधून प्रश्न घेऊ शकतो यावेळी? सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तानला आता अक्कल आली असेल? ते आता आतंकवादी हल्ले थांबवतील का? नाही, कधीच येणार नाही अक्कल. जोपर्यंत पाकिस्तानची आर्मी देशाला कंट्रोल करत राहील, त्यांच्या देशाला, आणि तिथे टेररिस्ट ग्रुपना ते आश्रय देत राहतील, हे सुधारणार नाहीत.
बघा तिथे आम्ही बघतो की हाफिज सईद, मसूद अझर, लकवी ही सगळी लोक पुन्हा एकदा दिसायला लागली आहेत रस्त्यांवरती. हे पुन्हा भाषणं करायला लागले आहेत. आता सुधरवायचं तर सुधरवायचं कसं? यांना कसं ठीक करायचं? नाही, यांना तर आधी तर FATFच्या ग्रे लिस्टमध्ये यांना पुन्हा आणावं लागेल. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सेस जेव्हा येतील, तर यांना जितके पैसे IMF कडून किंवा दुसऱ्या कंट्रीजकडून येत आहेत, त्याच्यावर एक रेग्युलेशन होईल, मॉनिटरिंग होईल. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जितका टेररिझमसाठी पैसा जातो, तो सगळ्या इल्लीगल पद्धतीने. 2018 पासून 22 पर्यंत पाकिस्तान FATFमध्ये होता. तेव्हा जाऊन मुंबईची जी 9/11ची जी घटना, त्यावर ट्रायल पुढे गेली. साजिद मीर नावाची एक व्यक्ती होती, ज्याला पाकिस्तानने म्हटलं की तो मेला. जेव्हा FATFमध्ये आले पाकिस्तानचं नाव, तेव्हा त्वरित पाकिस्तानच्या ISIने सांगितलं की तो जिवंत आहे. म्हणजे मेलेल्याला जिवंत केलं आणि मग कोर्टामध्ये त्याला काहीतरी शिक्षा दिली. तर FATF बनवणं आवश्यक आहे आणि कॉन्स्टंट आपल्याला व्हिजिलंट राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, पाकिस्तानला या देशामध्ये डिस्टेबलाइज करण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे की इथे संप्रदायवाद, कम्युनिझम वाढावा. जर आपण कम्युनिझम संपवून टाकला, जर संपवला नाही, कमीत कमी तो कंट्रोल तरी केला, तर पाकिस्तानसाठी खूप मोठी हार असेल. तुम्ही म्हणताय की जे आपल्या देशातील लोकांच्या आपसात डिफरन्सेस आहेत, जे द्वेष पसरवणारे लोक आहेत, त्यांच्यामुळे सुद्धा पाकिस्तानला हिंमत मिळते. नाही, हे स्टेटमेंट तर फॉरेन सेक्रेटरीने म्हटलं आहे की पाकिस्तानला इथे डिस्टेबलाइज करायचं आहे, हिंदू मुस्लिम देशाला प्रोत्साहन देऊन. तर हा त्यांचा प्रयत्न असेल, कारण पहलगाम नंतर त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की इथे खूप मोठे कम्युनल राईट्स व्हावे. मी देशाच्या जनतेला सलाम करतो की हे जिथे थोड्याफार जागांवरती घटना झाल्या, परंतु आपण पाकिस्तानला त्यांच्या त्या वाईट प्लॅनमध्ये यशस्वी होण्यापासून थांबवलं. आणि याचं क्रेडिट कुठल्याच गव्हर्नमेंटला जात नाही, याचं क्रेडिट भारताच्या जनतेला जातं. त्यांनी लक्षात घेतल्या या गोष्टी. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये असदुद्दीन ओवैसींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. प्रश्न हा आहे की बिलावल भुट्टो आपल्या आईच्या हत्यारांना विसरून गेले आहेत. आज बिलावल भुट्टो सगळा इतिहास विसरून गेले आहेत. जो इतिहास विसरून जातात, लक्षात ठेवा, पुन्हा एकदा तो विक्टिम होईल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारत आहोत, खटला चालवत आहोत असदुद्दीन ओवैसींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये AIMIMचे चीफ असदुद्दीन ओवैसींवर आरोप आहे की हे मागून वार करणाऱ्यांना सपोर्ट करत आहेत. हा आरोप सुद्धा पाकिस्तानचा आहे. जेव्हा शशी थरूरचं डेलिगेशन गेलं, जेव्हा तुम्ही डेलिगेशन घेऊन सौदी अरेबियाला गेलात, त्याच्यानंतर पाकिस्तानने बिलावल भुट्टोला पाठवलं आणि बिलावल भुट्टो म्हणाला की हे तर रात्रीच्या अंधारात हल्ला करतात, रात्रीच्या अंधारामध्ये तर चोर हल्ला करतात, जर हिम्मत असली तर दिवसा हल्ला केला असता. नाही, दिवसा सुद्धा झाला ना. सेकंड टाइम जेव्हा झाला होता, सेकंड टाइम जेव्हा हल्ला झाला होता, तेव्हा दिवसाच्या प्रकाशात झाला. तो तर त्यांना दिसून आला. प्रश्न हा आहे की बिलावल भुट्टो आपल्या आईच्या हत्यारांना विसरून गेले आहेत. बिलावल भुट्टो एक मुलाच्या नात्याने त्यांनी लक्षात ठेवायला हवं की त्यांच्या आईला टेररिस्टने मारलं आणि त्यांच्या आईच्या हत्येच्या वेळी 135 लोकांचा मृत्यू झाला. आणि युनायटेड नेशनने एका इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला समजावलं, डिप्लोमॅट्स होते त्यामध्ये. ते म्हणाले की पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने शॉडी इन्व्हेस्टिगेशन केलं, ज्या जागेवर हत्या झाली ती जागा पाण्याने धुवून टाकली, सीन ऑफ ऑफेन्सला प्रिझर्व नाही केलं. तर बिलावल भुट्टो हे सुद्धा विसरून गेले की त्यांच्या आजोबांना ज्यांनी फासावर चढवलं होतं ती ही आर्मी होती. आज बिलावल भुट्टो सगळा इतिहास विसरून गेलेत. जो इतिहास विसरून जातो, लक्षात ठेवा, परत एकदा तो विक्टिम होईल. आता तर खूपच वाढवून चढवून बोलतायत. ते म्हणतायत की जर आमचं पाणी बंद केलं, जर वॉटर ट्रीटीला रिवाईव्ह नाही केलं, तर मग जगामध्ये पहिलं न्यूक्लिअर वॉटर वॉर होईल. हे बघा, इंडियाने नो फर्स्ट यूजची आपल्याकडे कंडिशन आहे. तुम्ही यूज कराल तर साहजिकच इंडियाला सुद्धा यूज करावं लागेल.
आणि जेव्हा हे परिस्थिती अशी या प्रकारची बडबड करताय, पाणी जर तुम्ही प्राईम मिनिस्टर, गव्हर्नमेंटने सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी घेतायत. पाण्याच्या ट्रिटीला आपण तिथेच ठेवलं. ट्रिटी संपली नाही. पाणी आज सुद्धा जात आहे. कारण पाणी कुठे ठेवणार तुम्ही? पाणी आज सुद्धा जात आहे. परंतु आपण हे कंट्रोल करत आहोत की तुम्हाला पाणी जेव्हा तुम्ही बीज रुजवाल त्यावेळी पाणी नाही मिळणार तुम्हाला. कारण तुम्ही भारतामध्ये दहशतवादाचे बीज रुजवत आहात मागील 70 वर्षापासून. जर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना पाणी हवे आहे तर तुम्हाला भारतामध्ये हे 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 संपवावं लागेल. पाणी तर आज सुद्धा जात आहे, परंतु आपण कंट्रोल करत आहोत पाणी. तर हे म्हणणं की आम्ही असं करू, बिलावल भुट्टोने या प्रकारच्या बालिश बोलणी करू नये. त्यांनी बघावं, भारताच्या शक्तीचा अनुभव घेतला आहे त्यांनी. आणि कुणी आज या देशामध्ये मूड आहे की हा जर कुठला शेजारी देश आपल्या देशामध्ये आतंकवाद करेल, गव्हर्नमेंट कुणाचाही असो, आज मोदी आहेत उद्या राहणार नाहीत, परंतु एक तर बनला आहे ना, तुम्ही एक बनवलं आहे गोष्टीला, ते दुसऱ्या सरकारला सुद्धा करावं लागेल. आता तिसऱ्या वेळी जेव्हा होईल, चौथ्या वेळी जेव्हा होईल, तेव्हा कुठे ना कुठे हे होईल, हे त्यांना समजायला हवं. कुठे होईल मग? हे कुठेही होऊ शकतं. कुठेही नाही, कुठेही होऊ शकतं. आम्ही केवळ तुमच्या रनवेवर हे केलं आहे. तुमचा पूर्ण एअरबेस सुद्धा जाऊ शकतो. माहीत नाही जितके सुद्धा तुमची महत्त्वाची स्थानं आहेत. जर तुम्ही भारताच्या डॅम्सवर किंवा पाण्याच्या नावावर तुम्ही कराल तर मग काय, आम्ही काय बांगड्या घालून थोडी बसलोय. हो, हे आपले सैन्य कशासाठी ठेवलंय? हे केवळ दाखवण्यासाठी? इतके सगळे जे हत्यार आपण सगळे इतके घेत आहोत ते काय करण्यासाठी? देशाच्या सुरक्षेसाठी तर घेऊन ठेवलेत ना. मग जर तुम्ही अशा प्रकारची फालतू बडबड कराल तर जे 7 आणि 8च्या दिवशी झालंय आणि 9 आणि 10च्या दिवशी झालंय त्यांनी शिकलं पाहिजे यातून. आता शहबाज शरीफ तर असं म्हणतायत की रात्री 2:30 वाजता फोनची घंटी वाजली आणि तेव्हा कळलं की भारताचे ब्रह्मोस आजपर्यंत पोहोचलेत. ते आमच्या हैदराबाद भाषेमध्ये म्हणतात की आम्ही केवळ तुम्हाला झलक दाखवली बाळा. तर ते तर ब्रह्मोस मिसाईल आहे. ते तुम्ही आणखी हिंमत केली असती तर साहजिकच मग समुद्रातून सुद्धा काहीतरी झालं असतं. तुमच्या समुद्रातून सुद्धा काहीतरी झालं असतं तुमच्यावर. तर हा गैरसमज आहे पाकिस्तानला की आम्ही असं केलं होतं, तसं काहीच नाही केलं तुम्ही. भारताची मिलिटरी सुप्रीमसी कायम होती आणि नेहमीच राहील इन्शाअल्लाह ताला. त्यांचं तर असं म्हणणं आहे की जर आमचं पाणी बंद कराल, केवळ बिलावल भुट्टोंबद्दल बोलत नाही, पाकिस्तानच्या सैन्याबद्दल बोलतोय, तर आम्ही तुमचे श्वास बंद करून टाकू. नाही, तुमची लोकसंख्या किती आहे? आमची लोकसंख्या किती आहे? तुम्ही हे श्वास कसे बंद कराल? तुम्ही कुठूनही तुम्ही आधी तर बलुचींवर हल्ले बंद करा. तुम्ही आधी इराणच्या आउटपोस्टवर हल्ले बंद करा. सगळ्यात आधी तुम्ही हे पाकिस्तानच्या जनतेला सांगा की असीम मुनीरने ट्रम्पशी काय डील केली आहे. ते सांगा, ट्रम्पशी काय डील करून आला आहात तुम्ही? डील बघा, ट्रम्प त्यांना व्हाईट हाऊसमध्ये घेऊन गेले, याचा अर्थ असा नाही की ट्रम्पने केवळ त्यांना तिथे बसवून खायला दिलं. ट्रम्प काहीतरी म्हणाले असेल ना की बाळा आता त्या बॉर्डरवरती तुला काहीतरी करायचंय, आमच्यासाठी नाचावं लागेल. तर ते नाचवतील त्यांना तिथे. मी तर ऐकलंय की जे अमेरिकेचे स्पाय प्लेन्स आहेत ते ऑलरेडी इराण आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिथे तैनात केलेले आहेत त्यांनी. नाही, यांचा एक एअरबेस आहे, तो तर पूर्णपणे युएसच्या कंट्रोलमध्ये आहे. तो युएसच्या कंट्रोलमध्ये आज सुद्धा त्यांच्या. भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या देशाचा कुठला बेस नाहीये. आपण कुठले टेररिस्ट कॅम्प चालवत नाही कुठल्या दुसऱ्या कंट्रीच्या विरोधात. हे सगळे वाईट गुण तर त्यांच्याकडेच आहेत. सगळ्या जगाचा कॅन्सर त्यांच्याकडे आहे, टेररिझमचा. तर ते करत आहेत. तर कुठल्या शेजाऱ्यांशी त्यांचे संबंध काय आहे ते सांगा बरं. आता तर तालिबान त्यांच्या विरुद्ध झाले आहेत. तालिबान भारताला म्हणत आहेत की तुम्ही आम्हाला मदत करा, आपला इतका आउटराईट सपोर्ट करत आहेत आणि ते आपल्यासाठी जे पोर्ट आपण इराणमध्ये बनवत आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याने आपण पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तानमध्ये आपली एंट्री होईल. ते खूप स्ट्रॅटेजिक होईल. पण आता तुम्हाला असं वाटतं की अमेरिका पाकिस्तानच्या एअरबेसने त्यांची एअरस्पेस वापरण्यासाठी मुनीर साहेबांना बिर्याणी खाऊ घालतायत?
नाही, बिर्याणी तर नसेल खाऊ घातली, स्टेक खाण्याची सवय आहे मुलीला. तर ते खाल्लं असेल नक्कीच. मी हे असू शकतं, नक्कीच असू शकतं, नक्कीच असू शकतं. हे हे असं म्हणणं, की त्यांनी असे म्हटलंय ट्रम्पला नोबेल प्राइज मिळेल आणि आणि त्यामुळेच त्यांनी बोलावलंय त्यांना. नाही, नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि ती समोर येईल बघा आता येणाऱ्या 1 आठवडा 10 दिवसांमध्येच. ओवेसी साहेब, डोनाल्ड ट्रम्पला हे चांगलंच माहिती आहे की ओसामा बिन लादेन कुठे लपून होता. त्यांना हे सुद्धा माहिती आहे की हाफिज सईद कुठे लपलाय. ही सगळी लोक अमेरिकेच्या टेररिस्ट लिस्टमध्ये आहेत. असं असून सुद्धा पाकिस्तानशी इतकं प्रेम दाखवण्याचं कारण काय? हे तर आता अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशनने सांगायला हवं. तुम्ही नक्की असं काय त्यांच्यामध्ये पाहिलंय, की जिथे तुमच्याच कंट्रीचे प्रोस्क्राईब टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे लीडर्स आज पब्लिकली मीटिंग करून भारताच्या विरुद्ध फालतू बडबड करतायत. तर तुम्ही कसे त्यांना टॉलरेट करत आहात? तर हे बघा या लोकांची जी डबल पॉलिसी राहिली आहे ना, याचमुळे कित्येक जगामध्ये कित्येक ठिकाणी इन्स्टॅबिलिटी निर्माण झाली आहे. तुम्ही अफगाणिस्तानमध्ये गेलात. एका रात्रीत तुम्ही अफगाणिस्तानला सोडून दिलं. ही वेगळी गोष्ट आहे, की थोडी स्टॅबिलिटी आली आहे तिथे. व्हिएतनामला गेले, काय झालं? तुम्हाला काय मिळालं? इराकमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही म्हणालात, की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन झालं, काहीच नाही मिळालं. तर हे आत्ताच्या 20-25 वर्षांमध्ये यांची स्थिती राहिली आहे. तर यामुळे आपल्याला कॉशियस राहायची खूप गरज आहे. खूप गरज आहे. यामुळेच आपण सुद्धा एक स्टँड घेतला पाहिजे तायवानवर. आपण सुद्धा एक स्टँड घेतला पाहिजे. भले कुठलाही स्टँड असो. तेव्हाच यांच्या लक्षात येईल. खूपच जास्त लोकप्रिय झाले आहात भारतामध्ये तुमच्या देशभक्तीमुळे, जो तुम्ही सिंदूरनंतर आवाज उठवला आहे. मला जाणून घ्यायचंय सर, तुम्ही तुमच्या पार्टीचं नाव सेक्युलर पार्टी ठेवायला हवं. नाव असं असायला हवं जे हिंदू मुस्लिम सगळ्यांमध्ये लोकप्रिय असेल. एक दुसरं सर, मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकरांनी जसं सनातन धर्मामध्ये खूप सुधारणा केली होती, तसंच तुम्ही इस्लामच्या क्रूरता आणि कट्टरतेविरुद्ध जो आवाज उठवत आहात, तर मला असं वाटतं की सर तुम्ही डॉक्टर आंबेडकरांप्रमाणे तुम्ही इस्लाममध्ये जो वाईटपणा आहे, जी क्रूरता कट्टरता आहे, ती संपवण्याचा प्रयत्न कराल सर. जेव्हा मी इतका पॉप्युलर झालो आहे, तर हे सगळं करण्याची गरजच नाहीये मला. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की आता तुमची जी पार्टी आहे आणि तुम्ही आता संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एक्सेप्टेबल आहात. जे काही मी म्हणालोय, त्यामध्ये माझं काही पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह किंवा सफलता मिळवण्याचा उद्देश नव्हता. मी बोललो आहे तर आपल्या पार्टीच्या पॉलिटिकल इंटरेस्टला बाजूला ठेवून बोललो आहे. कारण मला इलेक्शन लढण्यासाठी बोलण्याची गरज नाहीये. हे पहलगामच्या मृतदेहांवरती कोणी सत्ता स्थापन करेल का? सांगा तुम्ही. जे काही पहलगाममध्ये आपण बघितलं, तुम्ही बघितलं, आपण ती वेदनादायक दृश्य बघितली. म्हणजे ते लोक तर ज्यांना गोळ्या मारल्या ते लोक तर या जगात नाही राहिले, परंतु जे जिवंत आहेत त्यांना तर काय परिस्थिती असेल त्यांच्यावर आज सुद्धा विचार करा तुम्ही. त्या लहान मुलांवर, त्या मातांवर, म्हणजे ते तर आयुष्यभराचं दुःख घेऊनच जगत राहतील जोपर्यंत जिवंत राहतील. तर आता राहिला प्रश्न पार्टीच्या नावाचा, तर तो एक मोठा वाद आहे. अकाली दल आहे, शिवसेना 2-2 आहेत. तर त्याला तुम्ही काय म्हणाल? आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये असदुद्दीन ओवेसींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. आम्ही बीजेपीला रिप्रेझेंट करायला नाही गेलो, आम्ही देशाला रिप्रेझेंट करण्यासाठी गेलो. राहिला प्रश्न बीजेपीचा. बघा, समुद्राचे 2 किनारे एक होऊ शकत नाही. त्यामुळे निर्धास्त राहा तुम्ही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत असदुद्दीन ओवेसींना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये AIMIM चे चीफ असदुद्दीन ओवेसींवर आरोप आहे की परदेशामध्ये डेलिगेशन घेऊन जाण्याचा काहीच फायदा झाला नाही. ओवेसी साहेब, तुम्ही सुद्धा डेलिगेशन्स घेऊन गेला होतात. भारताने 7 ऑल पार्टी डेलिगेशन्स पाठवले, परंतु खूप सारे लोक इथे असं म्हणत आहेत की काहीच फायदा नाही झाला त्याचा. हे बघा, आम्ही डेलिगेशन्स घेऊन गेलो आहोत, तर आम्ही देशासाठी गेलो आहोत. आम्ही कुठल्याच पॉलिटिकल पार्टीसाठी नाही गेलो. तर
ना 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 आम्ही पंतप्रधानांसाठी गेलो, ना कुणासाठी गेलो, आपल्या देशासाठी गेलो. कारण यामध्ये तर कुठला व्हीपी जाहीर नाही झाला, तर हा तर कंट्रीचा विषय होता. आता आम्ही बहरीनला गेलो. बहरीनशी आपले जवळचे संबंध आहेत. बहरीन आता नॉन परमनंट मेंबर बनत आहेत सिक्युरिटी काउन्सिलचा. पाकिस्तानचे चेअरमन आहेत. आपल्याला त्यांची गरज लागेल. तिथे डेलिगेशन गेले. लोक हे विसरत आहेत की 2019 मध्ये बहरीनने आपल्याला एक वॉन्टेड टेररिस्ट भारताला दिला. लोक हे विसरत आहेत की बहरीनमध्ये त्यांची लोकसंख्या 7 लाख आहे. 3 लाख तर भारताचे नागरिक तिथे काम करतात. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2018 मध्ये जेव्हा पाकिस्तानला FTF मध्ये टाकलं गेलं तेव्हा बहरीनने आपली मदत केली होती. असं असून की तो JCCचा मेंबर आहे, एक मुस्लिम कंट्री आहे. त्यांनी आपली मदत केली. दुसरं आपण कुवेतला गेलो. कुवेतमध्ये 10 लाख भारताचे लोक राहतात आणि आणि कुवेतने सुद्धा आपल्याला कदाचित 2019 मध्ये एक वॉन्टेड दिला होता. कुवेतने आपल्याला या चारही कंट्रीज आपला जो ग्रुप गेला तो मिडल ईस्ट, नॉर्थ ऑफ आफ्रिका टास्क फोर्सचे मेंबर आहेत आणि यांच्या मदतीची आपल्याला खूप गरज आहे. कुवेतच्या आम्ही डेप्युटी प्राईम मिनिस्टरशी भेट घेतली. तिथल्या त्यांच्याकडे जे सुरा आहेत त्यांच्याशी भेट घेतली. बहरीनमध्ये जसं आपल्या इथे लोकसभा आहे त्याचा जो स्पीकर आहे तो बंगळुरूमधून शिकलेला आहे आणि तो म्हणाला की हो मला माहिती आहे. जेव्हा मी त्यांना आठवण करून दिली की सर बंगळुरूमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर टेररिझम अटॅक झाला होता, ते म्हणाले की येस मी बंगळुरूमध्ये शिकलोय. ते तर प्रीमियम इन्स्टिट्यूट होते, मला माहिती आहे, मला त्रास होतो त्या गोष्टीचा. कुवेतला गेले, मग किंगडम ऑफ सौदी अरेबियाला जेव्हा गेले तिथे तर काय 27 लाख भारताचे लोक काम करतात आणि आम्ही तिथे म्हणालो त्यांना आठवण करून दिली की 2012 मध्ये तुमच्या विद्वानांनी टेररिझमच्या विरोधात फतवा काढला होता आणि त्या फतव्यामध्ये तुम्ही म्हणाला होतात की जर पैसा सुद्धा वापरला जाईल तर टेररिझम आहे. तर जितके आम्ही त्यांचे फॉरेन ऑफिसचे डेलिगेट त्यांच्या लोकांना भेटलो ते म्हणाले की हो एकदम बरोबर बोलत आहात, आम्ही फतवा काढला. आम्ही त्यांना आठवण करून दिली की मे 2003 मध्ये रियादमध्ये अल-कायदाने हल्ला केला. ते म्हणाले की येस आम्ही विक्टिम होतो. आजपासून 6 वर्षांपूर्वी हुतियांनी आरामकोवर मिसाईल ब्लास्ट केले. सौदी अरेबिया आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण परत FATF मध्ये नाव टाकायचं आहे आणि या तिन्ही कंट्रीज ज्या आहेत यांचा मोठा इन्फ्लुएन्स आहे पाकिस्तानवर. आम्ही जाऊन जेव्हा त्यांना सांगत आहोत की बाबांनो बघा हे जे TRF ऑर्गनायझेशनने जो पहलगामवर हल्ला केलाय हे LET आणि पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझम आहे. तुम्ही लोक स्वतः विक्टिम राहिला आहात टेररिझमचे, मग ते अल-कायदाच्या रूपामध्ये असेल किंवा दाईशच्या रूपामध्ये असेल आणि याची आयडिओलॉजी पाकिस्तानच्या टेररिस्टची त्याच विचारांच्या आधारावर आहे. तर आम्ही समजवावं जाऊन. बघा डिप्लोमॅसी तर एका दिवसाचं तर काम नाहीये की कोंबडीला बसवलं अंड दिलं यश मिळालं असं तर नाही होणार ना. तर हे तर हे तर कंटिन्युअस आपल्याला करावं नाही, लागेल. ऐकलंय की तुम्हाला खूप अडचणींना सुद्धा सामना करावा लागला. खूप प्रेशर बनवलं सौदी अरेबियाने की पाकिस्तानशी बोलणी करा. हो, ते आमचं जेव्हा MOS फॉरेन अफेअर्सची 2 तासाची चर्चा झाली 2 आवर्स आणि मला सांगायचं आहे की जय पांडाने खूप चांगल्या प्रकारे आपल्या कौशल्यांचा आढावा घेतला. मग त्यानंतर आम्ही सुद्धा सहभाग घेतला. दुसरे डेलिगेट्स जे मेंबर्स होते आम्ही सांगितलं त्यांना. ते म्हणाले की तुम्ही बोलत का नाही पाकिस्तानशी. आम्ही म्हणालो की कोण म्हणालं तुम्हाला की आम्ही बोलत नाही. 26/11 झालं तेव्हा आम्ही चर्चा केली आणि आपल्या इंडियाच्या इन्व्हेस्टिगेटर्स जाऊन पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला पूर्ण DNA सॅम्पल्स दिले. आम्ही अजमल कसाबला जिवंत पकडलं होतं. त्यांच्या डेड बॉडीवरून आम्ही सॅम्पल्स घेतले. त्यांचे रेकॉर्ड्स कन्व्हर्सेशन्स जे वेस्टर्न इंटेलिजन्स एजन्सी आपल्या एजन्सीने रेकॉर्ड केले. कुणी पाकिस्तानमध्ये बसून मुंबईच्या हॉटेलवर जे टेररिस्ट म्हणत होते मारून टाका, आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या. पुढेच गेली नाही ट्रायल. आणि आम्ही त्यांना सांगितलं की झकीउर रहमान लखवी ज्याला अरेस्ट केलं होतं पाकिस्तानमध्ये त्याने जेलमध्ये बसून मुलं जन्माला घातली. नाही हसण्याची गोष्ट नाहीये, ही खूप त्रासदायक गोष्ट आहे. इतका ग्रेव्ह ऑफेन्स आहे टेररिझमचा आणि तो जेलमध्ये बसून म्हणे आम्ही बोललो कधी. मी म्हणालो की मी स्वतः पर्सनली नरेंद्र मोदींना क्रिटिसाइज केलं की पठाणकोट नंतर तुम्ही पाकिस्तानच्या ISIला का तिथे येऊ दिलं. आले तिथे काय झालं. असं तर नाहीये ना की चर्चा तर आम्ही केली आहे. त्यांना सगळं सांगितलं. परंतु तुम्ही आम्हाला मदत करा की त्याला FATF मध्ये टाकण्यासाठी. आम्ही म्हणालो की आम्हाला पाकिस्तानी जनतेशी काही संबंध नाहीये. आमचा जो वाद आहे पाकिस्तानच्या ISIशी आहे, त्यांच्या स्पॉन्सर्ड टेररिस्ट ग्रुपशी आहे. तो त्यांनी थांबवावा. आम्हाला काय करायचंय.
आम्ही तर पुढे जात आहोत. आम्ही लोक नाही, तुम्हाला हे नाही विचारलं गेलं की पाकिस्तान जाऊन सगळ्या देशांमध्ये तक्रार करत आहे की हल्ला झाला पहलगाममध्ये आणि 2 तासाच्या आत इंडियाने पाकिस्तानला ब्लेम केलं, नाही इन्क्वायरी का नाही करणार, का नाही करणार? जेव्हा तुम्ही 4 ईमेल्स देता, एक्सेप्ट करता की आम्ही हल्ला केला, 4 मधल्या 2 ईमेलचं जे आपल्या एजन्सी फाइंड आउट केलं ते तर पाकिस्तानच्या कॉन्टोनमेंटच्या बाजूने ईमेल केले गेले. त्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट केली आणि जेव्हा त्यांना माहिती झालं की त्यांचे जे प्रिंट्स आले, त्यांचे एव्हिडन्स आले, तर लगेच ते म्हणाले की नाही आमचा संबंध नाहीये. मग जर पाकिस्तान जर आज हे म्हणत आहे, तर मग 25 एप्रिलला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल रिझॉल्युशनमध्ये JTRFचं नाव आलं होतं. तर शहबाज शरीफ जे काय जावई होते TRF वाले की त्रास होईल त्यांचं नाव आलं. जर तुम्हाला TRF तुमचा TRFशी संबंध नाहीये, तर नाव तुम्ही टाकायचं होतं TRFचं. तुम्ही नकार दिला त्यासाठी. आणि देशाला हे समजणं गरजेचं आहे की भारत सरकारने डिसेंबर 23 मध्ये युनायटेड नेशनची 1262 सँक्शन कमिटीने सांगितलं आम्ही की TRF आहे. मग 24 मे मध्ये सांगितलं की TRF ही एक ऑर्गनायझेशन आहे. दुर्दैव होतं की आम्ही लोक आपली सिक्युरिटी लॅप झाली आणि पहलगामची घटना घडली. तर हे पाकिस्तानचं आपण हे 4 देशांमध्ये अल्जेरियामध्ये तर 1995 पासून ते 2006 पर्यंत त्याला ब्लॅक डिकेड म्हणतात. 60,000 अल्जेरियन टेररिझम मारले गेले. 60,000. ते म्हणाले स्पष्ट, आता आम्ही ही गोष्ट मानतो. आता अल्जेरिया आता मेंबर आहे, नॉन परमनंट मेंबर आहे आणि त्यांच्याशी इतकी चांगली आमची चर्चा झाली. आम्ही समजावलं त्यांना या सगळ्या गोष्टी, कारण ते स्वतः टेररिझमचे विक्टिम राहिलेत. आज सुद्धा साऊथ अल्जेरियामध्ये तिथे डाईश आहेत. तर आम्ही लोकांनी प्रयत्न केले जाऊन आपल्या कंट्रीचा एक व्ह्यू पॉइंट ठेवण्याचा, कारण एक ऑल पार्टी MPs होते आणि जेव्हा सगळे जाऊन एका देशाचा एक युनायटेड पद्धतीने एक व्ह्यू पॉइंट ठेवत आहेत, तर नक्कीच त्याचा परिणाम होतो की पण जय काय पांडा. फायदा काय झाला? नाही, फायदा त्याचा हा झाला की ते पाकिस्तानच्या त्या टेररिझमला, पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझमला, पाकिस्तानमधून जे पैसे जातात टेररिस्ट ग्रुपना, भारताचा जो एक सगळ्यात मोठा फायदा आहे की आम्ही म्हणालो की बघा देशाचा प्रश्न आहे. मी स्वतः म्हणायचो की आम्ही देशामध्ये जेव्हा जाऊ यांच्याबरोबर आम्ही बोलणार सुद्धा नाही जे बीजेपीचे मेंबर्स आहेत. परंतु कारण हा टेररिझमचा प्रश्न आहे, आपल्या भारताच्या नागरिकांना मारलं गेलं पाकिस्तानी टेररिस्टनी येऊन, म्हणून आम्ही येऊन तुम्हाला ही रिक्वेस्ट करत आहोत की तुम्ही तुमच्या चांगल्या ऑफिसर्सना यूज करा. तुम्ही FTF मध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा आणण्यासाठी आमची साथ द्या, कारण टेररिझम केवळ भारताचा प्रश्न नाहीये, टेररिझम जगासाठी एक खूप मोठं चॅलेंज आहे. तर म्हणूनच ही या गोष्टी आम्ही ठेवल्या आणि जिथे आम्ही लोक गेलो, मी तुम्हाला सांगतो की मोठ्या आदराने त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं, आम्हाला प्रश्न देखील विचारले. जसं मी म्हणालो की ते सौदी अरेबियामध्ये म्हणाले की तुम्ही चर्चा का नाही करत, आम्ही सांगितलं त्यांना. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हायफिनेटेड नका करू आम्हाला पाकिस्तान बरोबर. आम्ही सौदी अरेबियाला विचारलं तिथे की तुम्ही त्यांना आता $13 बिलियन लोन तुम्ही देणार आहात, तुम्ही मॉनिटर करा ना, त्यांना मॉनिटर करा पैसे कुठे जात आहेत, तुम्ही कसे त्यांना देणार. जर तोच पैसा पाकिस्तानच्या आर्मीकडे जाईल तर साहजिकच ते आमच्या विरोधात उद्या वापरू शकतात. तर ऑल इन ऑल मला असं वाटतं की आमच्या ग्रुपबद्दल मी बोलू शकतो, आम्ही खूप चांगल्या प्रकारे. पण तुम्हाला तिथे हे नाही विचारलं की पाकिस्तान असं म्हणतोय की हिंदुस्थानमध्ये जे मुसलमान आहेत त्यांची अवस्था खूप खराब आहे, पाकिस्तानमध्ये कशी चांगली परिस्थिती आहे? हे बघा, जग इतकं लहान आहे की इंडियामध्ये जे काही होतं ते जगात लोक बघतात. मग ते मॉब लिंचिंगचे व्हिडिओ असो किंवा मग ते जे काही चुकीचं काम इथे जे संघ परिवारचे लोक करतात, तर ते जगाला कळतं. विचारा आम्हाला, आम्ही म्हणालो हो, आमच्याकडे यामध्ये मी स्वतः म्हणालो की येस हे झालंय, हे आम्ही नाकारत नाहीये. तुम्ही जे बघत आहात, परंतु आमच्याकडे आज सुद्धा आमचे कोर्ट्स इंडिपेंडंट आहेत, आमचे कोर्ट्स आज सुद्धा कारवाई करतायत आणि आम्ही त्यांना हे सांगितलंय की यामुळे हे आहे. परंतु आम्ही ज्या हेतूने तुमच्याकडे आलो आहोत तो टेररिझमचा प्रश्न होता आणि देशाचा एक व्ह्यू पॉइंट ठेवण्यासाठी आम्ही हे बोलत आहोत. एका जागी आम्ही बसलो होतो, ते म्हणाले भाई तुमचा स्टँड जो आहे पॅलेस्टाईनवर तो बदललाय भारताचा. आणि मग आम्ही म्हणालो की भाई पॅलेस्टाईनवर स्टँड कुठे बदललाय आमचा,
आमचा स्टँड तर आज सुद्धा तोच आहे जो नेहरू महात्मा गांधींचा होता. ठीक आहे, बीजेपी आज पॉवरमध्ये थोडी सॉफ्ट आहे प्रेझेंट इस्रायली त्या बुचरवर. परंतु आम्ही त्यांना विचारलं की भाई तुम्ही हे सांगा की ज्या जागेवर तुम्ही आणि आम्ही बसलो आहोत, तुम्ही काय करत आहात फिलिस्तीनसाठी? तुम्ही काय करत आहात सांगा. आम्ही तर सुरुवातीपासूनच फलस्तीन बरोबर होतो आणि कायम राहू. तुम्ही लोक काय करताय? तुम्ही तर खूप जवळ आहात. तुम्ही तर तीच भाषा बोलणारे आहात. तर गप्प बसले, काहीच बोलू शकले नाही त्या गोष्टीवर. आता काही लोक असं देखील म्हणतायत की तुमचा विरोध तर आहे, कारण डेलिगेशन जेव्हा परत आलं, पंतप्रधानांनी बोलवलं, तेव्हा तुम्ही तर नाही गेलात त्यांना भेटायला. लक्षात हे घ्यायचंय की तुम्ही नरेंद्र मोदींना देश समजता की देशामध्ये आम्हाला सगळ्यांना समजता तुम्ही? देश वेगळा आहे ना. देशासाठी आम्ही लोक गेलो. आम्ही कुठल्या प्राईम मिनिस्टरसाठी नाही गेलो. जर प्राईम मिनिस्टरसाठी जायचं असतं तर आम्ही गेलोच नसतो. आम्ही जिथे देशाचा प्रश्न आहे आम्ही म्हणालो नक्कीच जाऊ. कंट्रीसाठी गेलो. उलट 2012-13 मध्ये एक ट्रॅक टू डिप्लोमसीमध्ये यशवंत सिन्हा साहेब आणि मनीष शंकर साहेब आम्ही सगळ्या एमपीजना घेऊन गेलो होतो. बीजेपीचे एमपीज होते त्यावेळी. तिथे सुद्धा पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर मी त्यांना खरं खोटं सुनावलं होतं. तर असं नाहीये की आम्ही लोक जाऊन आपला व्ह्यू पॉइंट विसरून जाऊ. तर कंट्रीसाठी गेलो. आता देशामध्ये आलो आहोत तर नक्कीच बीजेपीच्या विरोधात होतो आणि विरोधातच राहू आणि बोलत राहू. आता काँग्रेसचे लोक तर म्हणतायत की ज्या प्रकारे आतंकवादी मोकाटपणे फिरत आहेत, त्याच प्रकारे आपल्या एमपीज वेगवेगळ्या देशांमध्ये मोकाटपणे फिरत होते. हे बघा, हे विधान जे आहे साहेब जयराम रमेश साहेबांनी दिलं. ठीक आहे, त्यांना आपल्या पार्टीचे एमपीज कदाचित पटत नसेल त्यांचं. परंतु ते हे विसरले की सुप्रिया सुळे त्यांच्या इंडिया अलायन्सचा खूप मोठा भाग आहेत. डीएमकेची आमची बहीण कनिमोजी तिचा खूप मोठा भाग आहे. त्यांचे अलायन्स गेले तर मग त्यांना तुम्ही काय कराल? ठीक आहे, आम्ही तर भारताची बी टीम आहोत, तर तो काही प्रश्न नाही आमचा. परंतु हे जे अलायन्स आहे त्यावर काय विचार होता? या प्रकारचं वक्तव्य देऊन तुम्ही काय फायदा करत आहात? भाई आतंकवादी फिरत आहेत, आम्ही सुद्धा फिरत आहोत. त्यांना ऑपरेशन सिंदूर तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत त्याच्यावर अत्याचारी पकडले जाणार नाहीत. परंतु तुमचे एमपीज पार्टीचे, तुमच्या इंडिया अलायन्सचे जे लोक चेअरमॅन बनून गेले आहेत, तर तुम्ही या प्रकारचे विधान देत आहात तर खूपच खेदाची गोष्ट आहे. एक नेता असं देखील म्हणाला की मोदीजींनी एक ट्रॅव्हल एजन्सी उघडली आहे आणि फेरफटका मारण्यासाठी एमपीजना पाठवलंय सगळ्या देशांमध्ये. नाही, इथून पुढे जे म्हणाले त्यांनाच चेअरमन बनवून पाठवायला हवं. आणि नाही, ऐकून घ्या. आणि जितक्या आमच्या फ्लाईट्स होत्या त्या रात्री होत्या. आणि तुम्हाला माहिती आहे रात्री जेव्हा फ्लाईट असते तुम्ही झोपू नाही शकत. आता सकाळी तुम्ही टाईम डिफरन्स आहे. जसं अल्जेरियाला 4 तास पुढे आहे. दुपारी आम्ही पोहोचलो. एक फ्रायडेचा दिवस होता. 2 वाजता. 5 वाजता आम्हाला सांगितलं गेलं, चला एम्बॅसीमध्ये तुम्हाला लोकांशी भेट करून देतो. तर काही फेरफटका झालाच नाही. कुठे फेरफटका झाला? जर तुम्ही याला फेरफटका म्हणत असाल तर खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही उगाचच तुमचे जे पॉलिटिकल डिफरन्सेस आहेत ते ठेवा, बोला. मला माहिती आहे की तुमचा डेमोक्रॅटिक राईट आहे. परंतु आमच्या ग्रुपचं तरी मी सांगू शकतो की काहीच फिरण्यासाठी वगैरे नव्हतो ते गेलो. व्हिडिओ दाखवत होते की एक मेंबर गाणं गात आहे. नाही, हे बघा, मी ना गाणी ऐकतो ना मला गाणी ऐकण्याची आवड आहे. मी तर तर इन लाईटर वे मला असं वाटतं की तुम्ही मला ऐकावं. नाही, नाही, परंतु त्यामध्ये बॅकग्राऊंड असं आहे की अल्जेरियामध्ये भारताचे जितके लोक आहेत तिथले लोक त्यांना भारताचे लोक म्हणत नाही, जाने तू म्हणतात त्यांना. आम्हाला सुद्धा त्रास झाला. एअरपोर्टवरती जाने तू. आता आम्ही विचारलं काय आहे, काय चाललंय, काय हे जाने तू वगैरे. तर ते असं समजलं की 1960 मध्ये ते रजतजी, कदाचित तुम्ही मला माहिती आहे, तुमच्या ते तारुण्यातील तेव्हाचं खूप सिनेमा प्रसिद्ध गाणं असेल. ते तर ते यामध्ये तो सिनेमा खूप प्रसिद्ध झाला, त्याचं गाणं प्रसिद्ध झालं. तर तिथल्या फॉरेन अफेअर्स स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन खूप पॉवरफुल असतो. त्यांनी आम्हाला रात्री जेवणासाठी तिथे बोलावलं. ते प्रोग्राममध्ये नव्हतं. ते म्हणाले की नाही, यायलाच हवं. तर तिथे त्यांनी उल्लेख केला त्या सिनेमाचा. तर ते बीजेपीची एमपी साहेब माझ्या बाजूला बसली होती. आता ती म्हणाले की गाणं चांगलं होतं. तर म्हणाली माझ्या लक्षात आहे. आता ते अचानक त्यांनी 2-3 त्याच्या लाईन्स म्हणाल्या. तर आता त्यावर जर कोणी म्हणत असेल तर काहीच प्लॅन नव्हतं. ते प्लॅन नव्हतं.
आणि अनफॉर्च्युनेटली असं आहे की आम्ही म्हणालो सुद्धा की भाई व्हिडिओ वगैरे सगळं कोणी घेणार नाही, कोणी सोशल मीडियावर सुद्धा कोणी टाकणार नाही. तर प्रत्येक मीडियामध्ये, परंतु त्याचं बॅकग्राऊंड हे आहे की काहीच फिरणं वगैरे नव्हतं. ते मीटिंग रात्री कधी संपली मीटिंग, डिनर मीटिंग पूर्णपणे रात्री 11:45 पर्यंत चालली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पळायचं होतं. तर असं काही चुकीचं त्याला जे प्रेझेंट केले जात आहे ते योग्य नाहीये. जनतेमधून आणखी काही प्रश्न घेऊ शकतो? सगळे जे दौरे मोदीजींनी जवळजवळ 100 देशांचे केले आणि आता जवळपास 200 होणार आहेत, ते जे दौरे होतात ते आपल्या नॅशनल इंटरेस्टला घेऊन होतात. प्रायोरिटी तीच असते सर. जिथे सुद्धा जातील आपली जी प्रायोरिटी असेल ती कुणाला भेटण्याची नाही, नॅशनल इंटरेस्ट असतो सर. परंतु त्यानंतर सुद्धा जेव्हा पहलगाम झालं तर अशी आपल्या डिप्लोमसीमध्ये काय कमी होती की पुन्हा सगळ्या देशांना जाऊन सांगावं लागलं आपल्याला? ते जे दौरे झाले होते त्यांचा काही फायदा नाही झाला का सर? माझा हा प्रश्न हाच आहे. आपले जे फॉरेन अफेअर्सचे ऑफिसर्स आहेत ते अत्यंत सक्षम लोक आहेत. तर आपण या प्रकारे एक जनरलाइज करून स्टेटमेंट नाही देऊ शकत त्यांच्यावर. ते खूप चांगलं काम करत आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्या देशामध्ये शांती कायम राहील, न्याय होईल आणि आपण खरंच सगळ्यात मोठा धोका आपल्याला चीनकडून आहे लक्षात ठेवा, आणि आपल्या इकॉनॉमीला 10% वर आपण ग्रो करू, तर हे आपल्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज तुम्हा लोकांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी आहे की आपण ते काम करावं. सर आता असं आहे की तुम्ही बाहेर गेला होता, ते तुमचं पॉलिटिकल जे बीजेपीचं आहे ते तसंच राहील का तुमचा एकदम चेंज होईल विचार? आम्ही बीजेपीला रिप्रेझेंट करायला नाही गेलो. एक गोष्ट डोक्यातून काढून टाका, आम्ही देशाला रिप्रेझेंट करण्यासाठी गेलो होतो. राहिला प्रश्न बीजेपीचा, बघा समुद्राचे 2 किनारे एक होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. ओवेसी साहेब, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि ऑपरेशन सिंदूरवर, पहलगामच्या इन्सिडेंटवर, पाकिस्तानवर तुम्ही मोठ्या निर्भीडपणे उत्तरं दिली. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णींचा निर्णय आजच्या खटल्यावर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णींच्या निर्णयाची. असद उद्दीन ओवेसी साहेब अत्यंत सक्षम, ख्यातीप्राप्त पार्लमेंटरियन आहेत. त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं मोकळेपणाने उत्तर दिलं. ते असे समजतात की पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. हैदराबादमध्ये यांची प्रतिमा एक परोपकारी, एक फिलॉन्थ्रॉपिस्ट, एक दानी या रूपामध्ये जाणली जाते. एक हुशार, एक भावनाशील वक्ता जे आपल्या तिखट बोलण्यासाठी जाणले जातात. आणि हैदराबादमध्ये यांच्या बरोबरीचे व्यक्तिमत्व आता नाहीये. जगामध्ये टॉप 500 मुसलमानांमध्ये एक ओवेसी साहेबांचं नाव येतं. भावनाशील वक्ता ज्यांचं हृदय आहे हिंदुस्थानी. त्यामुळे प्रत्येक भारतीय त्यांच्याकडून हीच अपेक्षा ठेवतो. हे कारण आहे की रजतजी जेव्हा तुम्हाला बोलावतात आणि तुमच्या खांद्यावर हे ओझं टाकतात की भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान एक राहावेत. देश सर्वप्रथम आहे या भावनेला ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला भारताच्या नेत्याच्या रूपामध्ये जागतिक स्तरावर प्रस्थापित केले, आशा करतो तुम्ही या भूमिकेला आजपासून आजच्या चढाओढीच्या युगामध्ये पुढे घेऊन जाल. आम्हा सगळ्यांचा मान जगामध्ये वाढवाल. एक भारतीय असल्यामुळे प्रत्येक जण आणि लोक स्वतःला विश्वासानेच एका हिंदुस्थानीच्या नजरेनेच बघतात. मी कामना करतो की तुम्ही आपल्या त्या प्रतिमेला आपल्या भाषेमध्ये गोडवा आणून आणखीन काम कराल आणि तुम्हाला भारताचा एक कर्तव्यदक्ष पुत्र समजून ही अदालत तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठेसोबत तुम्हाला सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त करते. या आशेने आणि याच विश्वासाने की असदुद्दीन ओवेसी याच प्रकारे राजकारणाच्या पुढे जाऊन देशाचा आवाज संपूर्ण जगात उठवत राहतील
पाकिस्तानला त्याच्या कामांना एक्सपोज करत राहतील. आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.